नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी शीतल शिंदे. आज आपण येथे पलावा येथे डॉक्टर सुप्रिया गपाट मॅडमकडे आपण महिलांच्या हेल्थ साठी, म्हणजे महिलांनी सशक्त आहेत का? आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर असतात, पण खरंच जी स्त्री जी सशक्त आहे का हे पाहण्यासाठी, किंवा महिलांनी कसं राहावं, फिट राहावं, आजकालची गरज आहे. खूप महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आघाडीवर असतात, पण त्या स्वतःच्या हेल्थची काळजी घेतात का, हे जाणून घेण्यासाठी आपण आज डॉक्टर सुप्रिया गपाट यांच्याकडे आलो आहोत. तर त्या आपल्याला महिलांना थोडं मार्गदर्शन करतील. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया गपाट, आहार तज्ञ आणि आयुर्वेदाचार्य. मॅडम, तुम्ही काय सांगाल महिलांना? तर सर्वात पहिले आपण आरोग्य म्हणजे काय ते जाणून घेऊया. महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. तर आजची महिला हेल्दी आहे का? हेल्थ म्हणजे काय? तर हेल्थ म्हणजे हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, नॉट जस्ट ओनली ॲब्सेन्स ऑफ एनी इलनेस ऑर एनी डिसीज. हेल्थ म्हणजे काय? तर तुम्हाला कोणता व्याधी नाही किंवा कोणतं आजारपण नाही तर तुम्ही हेल्दी आहात असं नाही. तर तुमची फिजिकल हेल्थ, तुमची मेंटल स्टेबिलिटी आणि तुमचं सोशल वेलबिंग कसं आहे ते उत्तम आहे का, तर तुम्ही हेल्दी आहात. पण आजकालच्या महिला आहेत ना मॅडम, त्या स्वतः कशा प्रत्येक क्षेत्रात पारंगत असतात, प्रत्येक ठिकाणी त्या स्वतःला कमी, पण म्हणजे बाहेरचं आउटपुट असतं ना ते त्यांच्यामध्ये खूप महत्वाचं असतं, पण ते स्वतःच्या हेल्थची काळजी घेत नाही. म्हणजे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असो, म्हणजे त्या अगदी कामगार असो, डॉक्टर असो, टीचर असो, किंवा स्पोर्ट्स मॅन असो, पण ह्या सगळ्या त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या क्षेत्रामध्ये पारंगत असतात, पण ते स्वतःची हेल्थ कुठेतरी हे करतात असं मला वाटतं. तर तुम्ही अशा महिलांसाठी काय सांगाल? येस, अगदीच तुमचा प्रश्न उत्तम आहे. तर आजची महिला, तिला सर्वच गोष्टी करायच्या असतात, म्हणजे तिला जॉबही करायचा आहे, तिला स्वतःच्या मुलांची काळजी घ्यायची आहे, तिला परिवाराची काळजी घ्यायची आहे, तिला घरातली सर्व कामं करायची आहेत, प्लस त्याचबरोबर तिला स्वतःचं आरोग्य पण मेंटेन ठेवायचं आहे. तर हे सगळं करत असताना ती कुठेतरी मानसिक तणावाखाली जात असते, ती मेंटल स्टेबल नसते. तर हा तणाव कमी करण्यासाठी, तिची मेंटॅलिटी स्टेबल करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत. नंबर 1, सर्वात पहिले तर तुम्ही लवकर निजे लवकर उठे हा फॉर्म्युला अप्लाय केला पाहिजे. म्हणजे लवकर झोपून लवकर उठायचं आहे, त्याचा अनेक स्त्रियांना फायदाच होणार आहे. ज्या पद्धतीने त्या सकाळी लवकर उठतील, त्या पद्धतीने त्या सकाळचं कोवळं ऊन जे आहे, ज्याच्यातून व्हिटॅमिन डी त्यांना भेटू शकतं, आणि सकाळच्या हवेमध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असतो, तर त्या ऑक्सिजन मध्ये त्या प्राणायाम, योगा किंवा अनेक काही त्यांच्या ऍक्टिव्हिटी असतील, फिजिकल ऍक्टिव्हिटी त्या करू शकतात, जेणेकरून त्यांचं स्वास्थ्य, त्यांची मेंटल स्टेबिलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. पण कसं सांगता येईल की ह्या पुढे महिला ज्या असतात ना, त्यांना आता सकाळी टिफिनची घाई, कामावर जायची घाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अजून म्हणजे बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या असतात करण्यासाठी, तर मग त्यांना स्वतःला वेळ कधी देता येईल, कसं म्हणजे त्यांनी मॅनेज करावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याबद्दल गायडन्स करा की त्यातून वेळात वेळ काढून महिला स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तास तरी देतील. अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत. सकाळचा जो नाश्ता बनवायचा असतो तो सगळ्यांचा एकत्रच बनवायचा आहे. त्याच्यामध्ये अगदी सोप्या सोप्या रेसिपीज आहेत. स्प्राउट्स असतील, उकडलेली अंडी असतील, मोड आलेली कडधान्य किंवा मूग डाळीचा उपमा असेल, डोसा असेल, त्या गोष्टी त्या इतरांबरोबर त्या स्वतःही घेऊ शकतात. मॅडम, तुम्ही जे वेळेचं बोललात, तर या गोष्टीमध्ये फॅमिली सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक पर्सनने त्या स्त्रीला हेल्प केली पाहिजे. ठीक आहे, तर प्रत्येक काम सगळ्यांनी वाटून केलं पाहिजे, जेणेकरून तिला स्वतःसाठी थोडा तरी वेळ मिळेल आणि त्याच्यातून ती स्वतःसाठी काही गोष्टी करू शकेल. जसं की सकाळी ती स्वतःसाठी पण मुलांना शाळेत सोडायला गेली असताना ती स्वतः पण तिथे एखादा राऊंड तिथे ती फिरू शकते. आता अजून एक पर्सनल गोष्ट विचारते मॅडम, की लेडीज ज्या असतात त्यांचे आता ऍक्च्युली डिलिव्हरी नंतर सगळं वजन गेन व्हायला सुरुवात होते, तर मग तेव्हा त्यांना काय करायला पाहिजे, म्हणजे त्यांना तेव्हा कोणती काळजी घेतली पाहिजे? डिलिव्हरी नंतर
बॉडीमध्ये सगळे हार्मोनल चेंजेस झालेले असतात, त्याच्यामुळे ते वेट गेनिंग होतच असतं. पण अशा वेळी घाबरून न जाता किंवा माझं वजन कमीच होणार नाही अशा गोष्टी मनामध्ये न ठेवता त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करत राहिला पाहिजे. बाळाला जेव्हा फिडिंग चालू असते तोपर्यंत त्यांनी नॉर्मल डाएट घेतला पाहिजे. फिडिंग करत असते तेव्हा तिने सकस आहार घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भाजी पोळी, सर्व प्रकारची फळे, कडधान्य, अंडी किंवा मांसाहार असेल त्याचे तिने सेवन केले पाहिजे. पण ज्यावेळेस ती स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष देत असते, ज्यावेळेस ती फिडिंग बंद करणार असते, त्यावेळी थोडंसं तिने पोर्शन कंट्रोल केला पाहिजे आणि एक्सरसाइज किंवा योगा वगैरे, जिम असेल ते तिने स्टार्ट केलं पाहिजे. अजून मला एक विचारता येईल महिलांच्या बाबतीत की त्यांच्या शरीरामध्ये कम्पॅरेटिव्ह टू जेंट्स त्यांच्यापेक्षा नेहमीच हिमोग्लोबिन कमी असतं, तर ते का? स्त्रियांमध्ये मासिक पाळी असते आणि ते महिन्याला त्यांची रजो निवृत्ती होत असते, त्याच्यामधून तिच्यामधलं रक्त कमी होत असतं, म्हणून महिलांमध्ये पुरुषांपेक्षा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. आपण म्हणतो हे जेवण सगळं हायब्रिड झालंय, म्हणजे खाद्यपदार्थ हायब्रिड झाले केमिकलच्या मारामुळे, तर मग ह्या सगळ्या गोष्टींतून आपल्याला कॅल्शियम म्हणजे बहुतेकांमध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी असते, तर मग ही कशी भरून निघेल? बरोबर, त्याबद्दल काही मार्गदर्शन करा. अगदी. आजकालच्या महिलांमध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी असतेच. 10 मधून 8 ते 9 महिलांमध्ये ती डेफिशियन्सी आपल्याला आढळून येते. तर अशा गोष्टींसाठी आपल्या फूड घटकांमधून, अन्न घटकांमधून ती कमी आपल्याला भरून काढता येते. तर त्यामध्ये नाचणी हा सर्वात उत्तम स्रोत सांगितलेला आहे कॅल्शियमसाठी. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर नाचणी तुम्ही नाचणीचे आंबील करून देखील घेऊ शकता किंवा नाचणीचे सूप घेऊ शकता. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या डाळींमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यांचाही तुम्ही समावेश करू शकता. प्लस सी फूड असेल, मासे असतील किंवा अंडी असतील, क्रॅब्स असतील, प्रॉन्स असतील, त्या सर्वांमध्येही कॅल्शियमचे प्रमाण उत्तम प्रमाणात असते, तर तुम्ही त्याचा इंटेक वाढवला पाहिजे. पण अजून एक सांगता येईल तिथे की म्हणजे मला प्रश्न पडतो की नॉनव्हेज मध्ये प्रोटीन मिळतं, तर मग ते हाय कॅलरीज प्रोटीन होऊन जातं की नॉनव्हेज आणि व्हेज हे दोन्ही आहार घेतले पाहिजेत, त्याच्याबद्दल काही? दोन्ही आहार घेतलेच पाहिजेत, कारण ज्या गोष्टी नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये आहेत जास्त प्रमाणात त्या गोष्टी व्हेजिटेरियन फूड मध्ये नाही आहेत. जसं की प्रोटीनचा मेन सोर्स जर तुम्ही बघाल तर तो नॉन व्हेजिटेरियन आहे. आणि B12 विटॅमिन B12 जे आहे ते पण आपल्याला नॉन व्हेजिटेरियन पदार्थांमधून जास्त भेटते. म्हणजे म्हणायचं की तुम्हाला मांसाहार आणि शाकाहार हे दोन्ही समतोल ठेवलं पाहिजे. येस येस. तर आणि जे कोणी मांसाहार करत नाही त्यांनी, हाच प्रश्न होता माझा, त्यांनी प्रोटीन कसं त्यांचं वाढवायचं आहे, तर तुमचं जेवढं वजन आहे तुमच्या वजना एवढं प्रोटीन तुम्ही डेली इंटेक तुमचा असलाच पाहिजे. तर तुमचं समजा 50 किलो वजन आहे तर 50 ग्रॅम डेली प्रोटीन हे तुम्हाला घेतलंच पाहिजे. तर त्यामध्ये तुम्ही मोड आलेली कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, पनीर, सोयाबीन, शेंगदाणे असतील किंवा राजमा, छोले, चणे यासारख्या गोष्टींचा अधिक समावेश करू शकता. हे तुम्ही सगळं आहाराबाबत सांगितलं, पण महिलांचं डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी नंतर वेट गेन होतं भरपूर, म्हणजे ऍज अ जेंट्सच्या कम्पॅरेटिव्हली भरपूर वाढतं, तर मग ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्याने त्यांचं अजून गेन नाही होणार का वेट आफ्टर डिलिव्हरी? नाही, वेट आफ्टर डिलिव्हरी वेट गेन होतच, पण तुम्ही आता हा जो आहार सांगितला हा आहार महिला म्हणजे तेवढा इंटेक करत नाही. आणि दुसरी गोष्ट की जर हा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी इंटेक केला तर त्यांच्या कॅलरीज वाढून अजून त्यांचं वेट गेन होणार नाही का? नाही, म्हणून तर बीएमआय आपण बघितला जातो ना. बीएमआय याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. ठीक आहे, तुमच्या शरीराला जेवढ्या कॅलरीज गरजेच्या असतात ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तुमचं प्रोटीन असेल, फॅट असेल किंवा कार्बोहायड्रेट असेल, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून तुमचा बीएमआय काढला जातो. तर महिलांचा बीएमआय साधारणतः 1800 ते 2200 किलो कॅलरीजचा असतो. तुम्ही बोललात मॅडम की बीएमआय करणं गरजेचं आहे, पण आता ह्या प्रत्येक क्षेत्रातल्या बायकांना, आता समजा टीचर्स असतील, डॉक्टर असतील, उच्च शिक्षित असतील, म्हणजे ह्या लोकांना ठीक आहे, पण ज्या मजदूर असतात, कामगार असतात किंवा डेली वर्किंग जे असतात किंवा घर कामाच्या बायका असतात त्यांना शक्य होत नाही, तर मग अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांनी सिंपल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ज्यावेळेस त्यांना भूक लागते त्यावेळी त्यांनी फूड इंटेक घ्यायचं आहे, जे त्यांच्या बॉडीला सुटेबल होते. त्यांनी थोडंसं आपल्या बॉडीकडे लक्ष द्यायचं आहे. त्यांना कोणत्या गोष्टी सूट होत आहेत, कोणत्या गोष्टीने वेट गेन होते, कोणत्या गोष्टीने ऍसिडिटी होतीये किंवा कोणत्या गोष्टींनी पोट फुगलं जातंय, कोणत्या गोष्टींनी कॉन्स्टिपेशन होतंय, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी चार्टिंग करून त्याच्याकडे नोटीस करून
त्या गोष्टींचा त्यांनी इंटेक केला पाहिजे. अजून एक विचारेल मॅडम मी की आपण म्हणतो की ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे. तर मग ते कितपत खायला पाहिजे? किंवा काही जणांची परिस्थितीही नसते की ड्रायफ्रुट्स घेणं. तर मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ड्रायफ्रुट्सचं पण आपण म्हणाल तर ड्रायफ्रुट्समध्ये हेल्दी फॅट्स असतात जे प्रत्येकासाठी गरजेचे आहेत. ड्रायफ्रुट्समुळे तुमची स्किन असेल किंवा केसांची हेल्थ असेल किंवा तुमची झोपेची क्वालिटी असेल ती सुधारण्यासाठी मदत होत असते. तर ते पण क्वांटिटी तुम्ही एक 15 ते 30 ग्रॅम ही डेली क्वांटिटी आहे. आणि ज्या लोकांना ते घेऊ शकत नाहीत त्यांनी साधे शेंगदाणे जरी खाल्ले तरी ते उत्तम सोर्स आहे. खूप छान. पण मग अजून मला बीएमआय बद्दल विचारायचंय की बीएमआय मध्ये ऍक्च्युअल काय म्हणजे त्याचा बीएमआयचा पूर्ण अर्थ काय ते जरा समजवा. म्हणजे बीएमआय करायचा म्हणजे नक्की काय करायचं? बीएमआय मध्ये आपण बॉडी मास इंडेक्स बघतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॅल्क्युलेशन्स असतात. तुमचं हाईट बघितलं जातं, वेट बघितलं जातं आणि त्याच्यानुसार मग एक फॉर्म्युला घेऊन तुमचा बीएमआय ठरला जातो. मग तर बीएमआय नॉर्मल रेंज असते 18 ते 24. 18 पेक्षा कमी असेल तर अंडरवेट आणि 25 पेक्षा जास्त असेल तर ओव्हरवेट म्हणजे ओबेसिटीकडे तो चाललेला आहे असा त्याचा अर्थ. हा, मग ते कसं कळणार आपल्याला की एवढंच वजन आपल्याला पाहिजे की आपल्या अगेन बीएमआय. तर आपण मगाशी बोललो मॅडम की महिलांचं एचबी नेहमीच कमी असतं पुरुषांच्या कम्पॅरेटिव्हली. पण मग ते महिलांनी कसं वाढवलं पाहिजे? म्हणजे कोणत्या आहारातून घेतलं पाहिजे? येस, तर एचबी वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थ घेणे गरजेचे. रेड किडनी बीन्स असतील, राजमा ज्याला आपण म्हणतो, किंवा टोमॅटो असेल, गाजर, बीटरूट असेल, डेट्स, अंजीर आणि काळे मनुके या सगळ्यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्याने आपलं रक्त वाढण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे आपल्याला सर्वांना स्त्रियांना तुम्ही जे आता तुम्ही हे सगळे पदार्थ इंटेक करायला लावता हे सर्वांनाच परवडण्याजोगे नसतात. तर मग तिथे काय मार्गदर्शन करा? येस येस, ते पण आहे. एक सगळ्यांनी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. 5 अन्न घटक असतात, मेन 5 अन्न घटक असतात, ज्याच्यामध्ये पहिला येतो ग्रेन्स. हा ठीक आहे, जे पण आपले धान्य असतील ते. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट धान्य काय आहेत? म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, हे तर सगळीकडे सगळ्यांकडे अवेलेबल असतं. ठीक आहे, तांदूळ असतील, तांदूळ इंटेक थोडासा कमी ठेवायचा आहे कारण तो वेट वाढवू शकतो. जर हेल्दी तुम्हाला राहायचं आहे तर तुम्ही ब्राऊन राईस तिथे घेऊ शकता. सेकंड तुमचा पार्ट आला डाळींचा. सर्व प्रकारची कडधान्य, मोड आलेली कडधान्य असतील किंवा सर्व प्रकारच्या डाळी असतील त्यांचा इंटेक तुम्हाला घ्यायचा आहे. थर्ड तुमचा पार्ट येतो फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जे पण इझिली अवेलेबल असतील, जे सीझनल फ्रुट्स असतील त्यांचा तुम्ही इंटेक घेऊ शकता. हिरव्या पालेभाज्यांचा आणि सलाडचे जे व्हेजिटेबल्स असतात ज्यामध्ये काकडी असेल, गाजर, बीटरूट, कोबी असेल यांचा समावेश जास्त करायचा आहे जेणेकरून तुमची गट हेल्थ सुद्धा सुधारण्यासाठी मदत करू शकते. देन थर्ड पार्ट येतो दूध आणि दुधाचे पदार्थ. त्यांचा समावेश रोज एक पोर्शन तरी असलाच पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही दूध घेऊ शकता, दही घेऊ शकता किंवा ताक असेल, पनीर असेल, चीज असेल, या 5 गोष्टींपैकी एक कोणताही पदार्थ तुम्ही पर डे मध्ये घेऊ शकता. आणि लास्ट पॉइंट येतो ड्रायफ्रुटचा, जे आपण बोललो मगाशी की ड्रायफ्रूट ज्याला पॉसिबल नसेल घेणं त्यांनी साधे शेंगदाणे, चणे हे जरी घेतलं तरी त्याचा खूप फायदेशीर ठरणार आहे. आता आहाराचं झालं, हे झालं. आता झोपेबद्दल काय सांगाल? कारण महिला ज्या आहेत ना त्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळता सांभाळता आपल्या झोपेकडे, आपल्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तर मग त्याच्याबद्दल काहीतरी बोलाल का? येस, जसं आपण मगाशी मेंटल हेल्थ बद्दल बोललो तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या तर करायच्याच आहेत. प्लस त्याबरोबर थोडंसं संध्याकाळच्या वेळी झोपायच्या अगोदर ती मेडिटेशन सुद्धा करू शकते. 15 ते 20 मिनिटं तिचं माइंड रिलॅक्स ठेवण्यासाठी ती मेडिटेशन करू शकते. प्लस तिला जे म्युझिक ऐकायचं सवय आहे किंवा ऐकायला आवडतं ज्याच्याने ती रिलॅक्स होऊ शकते असं म्युझिक थेरपी पण ती अप्लाय करू शकते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी झोपताना झोपायच्या अगोदर गाईचे दूध आणि त्याच्यामध्ये गिर गाईचे तूप 1 चमचा आणि दालचिनीची पावडर हे सर्व मिक्स करून तिला प्यायचं आहे जेणेकरून तिची झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे, तिची स्किन ग्लो होणार आहे, केसांची हेल्थ सुधारणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या महिलांना वेळ आहे त्या महिला पंचकर्म थेरपी सारख्या थेरपी ज्याच्यामध्ये शिरोधारा असेल, नस्य असेल अशा गोष्टी देखील करू शकतात. झोपेची वेळ म्हणजे किती वेळ झोप घेतली पाहिजे? 7 ते 8 तासाची झोप प्रत्येकाला गरजेची असते. छोट्या मुलांचं किंवा मोठ्या मुलांना नाही, 8 तेच 7 ते 9 तास ऍव्हरेज पकडून चालायचं. 7 ते 9 तासाची झोप प्रत्येकाला पाहिजे. त्यात लहान मुलांना म्हणत असाल तर 9 तास, मोठ्यांना 7 ते 8 तास
इनफ आहे. मॅडम ह्या सगळ्या आता सगळं लाईफ आहे ना ते सगळं फास्ट फूडकडे वळत चाललेलं आहे. तर मग बहुतेकांचा आहार आहे ना तो फास्ट फूडकडे जास्त कललेला आहे. तर मग ह्याच्याबद्दल काय मार्गदर्शन करा की काय आहार म्हणजे आहाराबद्दल तुम्ही भरपूर छान सांगितली माहिती, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण आता हे सगळे वर्किंग आहेत ना, तर त्यांना असं वाटतं म्हणजे आता कमी वेळ आहे तर चला आता ऑर्डर करूया. ह्याच्याकडे जास्त त्यांचा कल आहे. तर मग त्याबद्दल काही ठीक मार्गदर्शन आहे. करा. हे जे आता फास्ट फूडचं चाललेलं आहे त्याच्यामुळे अनेक व्याधींचा आपण म्हणजे अनेक व्याधींना आपण आमंत्रण देतोय. ज्याच्यामध्ये ओबेसिटी हा एक खूप मेन फॅक्टर आहे. हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, थायरॉइड असेल, पीसीओडी असेल, अशा अनेक समस्या या म्हणजे बाहेरच्या खाण्याने किंवा ओव्हर इटिंगने होत असतात. तर या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी एक सिंपल गोष्ट आहे की जी गोष्ट आपण करू शकतो. जी स्त्री वर्किंग आहे ती आता बाहेर जाते किंवा ऑफिसमध्ये पार्टीज वगैरे असतात तर तिथे जनरली आउटसाइड फूड असतं किंवा फ्राईड फूड असतं, मैद्याचे पदार्थ असतात. तर अशा वेळी तिने काय करायचं आहे, त्या गोष्टी न खाता तिने घरून टिफिन कॅरी करायचा आहे, ज्याच्यामध्ये ती हेल्दी ऑप्शन्स कॅरी करेल, जे की मी मगाशी सांगितले सर्व ते आहार घटक. त्याचबरोबर संध्याकाळच्या स्नॅकच्या वेळी आपण बाहेर गेलो तिथे आपल्याला म्हणजे वडापाव दिसतो, समोसा दिसतो, ते पदार्थ घेऊन लगेच खाल्ले जातात. पण तसं न करता तिने फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स किंवा नारळ पाणी असेल, शेंगदाणे असतील, चणे फुटाणे असतील, मखाणे असतील, ते तिने कॅरी करायचे आहेत आणि तिला जेव्हा पण भूक लागेल त्यावेळी तिने ते कंझ्युम करायचे आहेत. आता आहाराबद्दल आपण एवढं सगळं बोललो. पण आता आहारामध्ये पण म्हणजे आता तुम्ही मगाशी बोललात भात खाल्ला तर तो वेट गेन साठी असतो. तर मग असे कोणते कडधान्य वगैरे आहेत किंवा फ्रुट्स काही आहेत की हे खायचे नाहीत किंवा त्यांनी आपल्याला ह्याने शुगर वाढते, ह्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं की केळं खाल्लं की वजन वाढतं, ग्रेप्स खाल्ले की शुगर वाढते, असे काही पदार्थ आहेत. तर मग Yes. असे फळं आहेत. तर मग असे कोणते फळं अवॉइड करायला पाहिजेत? अगदीच ते प्रत्येक व्याधीवरती ते डिपेंड आहे की कोणत्या व्याधींमध्ये काय खायचं नाही. जसं की आता तुम्ही बनानाचं केळीचं तुम्ही बोललात, तर केळी तुम्हाला शुगर पेशंटला खायची नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा जास्त असतो, तर त्याच्यामुळे शुगर स्पाइक होण्याची चान्सेस जास्त असतात. म्हणून शुगरच्या पेशंटमध्ये आपण केळी, चिकू, आंबा आणि कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ हे अवॉइड करतो. अच्छा, ही 5 फळं वजन शुगर वाढवण्यासाठी शुगर असतात. वाढवण्यासाठी. आणि वजन वाढवायचं जर तुम्ही बोलत असाल तर जे जिम करतात लोक त्यांना आपण केळ खायला हो. सांगतो, कारण ते त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं किंवा ग्लायसेमिक इंडेक्स जसं मी बोलले, तर ते कुठेतरी वेट मेंटेन करायला किंवा वेट गेन करायला हेल्पफुल ठरतं. घ्यायचं मॅडम की महिलांच्या जीवनाचे खूप सारे टप्पे असतात. म्हणजे महिलांवर आपण बोलतो म्हणून म्हणजे सगळ्यांचेच असतात. जसं की बालपण, तारुण्यपण, म्हणजे वृद्धपण. पण काय होतं प्रत्येक वयानुसार आहार हा चेंजेस होत राहतो. तर त्याच्याबद्दल टप्प्याटप्प्याने थोडं सांगाल का? येस. तर सुरुवातीला आपण घेऊया तारुण्य अवस्था. तारुण्य अवस्थेत बॉडीला तुमच्या सर्व फूड घटकांची आवश्यकता असेल. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतील, फॅट्स असतील, प्रोटीन असेल, फायबर्स असतील, त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला समावेश करायचा आहे. आणि त्या सर्व गोष्टी कशामध्ये असतात हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आणि प्लस कॅलरी काउंट. कॅलरी काउंट आता मी जसं म्हणालो मगाशी की 1800 ते 2200 कॅलरीजची गरज प्रत्येक स्त्रियांना असते. तर त्याच्यामध्ये तिचं हाईट किती आहे, वेट किती आहे, त्यानुसार आपण त्या कॅलरीज ठरवत असतो. तर तारुण्य अवस्थेत 1800 ते 2200 हा इतक्या कॅलरीजचं कन्झम्पशन झालं पाहिजे. नेक्स्ट आपण येतो वयवर्ष 30 ते 50 असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम, विटॅमिन्स याची डेफिशियन्सी असते आणि जे मी मगाशी बोललो की त्या सर्व घटक पदार्थांचा समावेश करायचा आहे त्या स्त्रीला, जेणेकरून तिची बोन्सची स्ट्रेंथ असेल, मसल स्ट्रेंथ असेल, तिला थोडासा एक्सरसाइज पण करायचा आहे, योगा करायचा आहे. प्लस सकाळची सुरुवात जर तिने कोमट पाण्याने केली तर ते अगदीच बेस्ट राहणार आहे. तिचं मेटाबॉलिझम सुधारणार आहे, कारण जसं वय वाढत जातं तसं मेटाबॉलिझम स्लो व्हायला स्टार्ट होत असतं. आणि वृद्धावस्था असेल तर त्या ठिकाणी तर अगदी हलका आहार घेणं अपेक्षित आहे, कारण डायजेशन एकदम स्लो झालेलं असतं. अशा वेळी फक्त सूप असतील किंवा मुगाची डाळची खिचडी असेल, अशा गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा तारुण्यावस्थेतलं बोललात तर आता आयटी क्षेत्रातली जे मुलं आहेत, मुलं मुली तारुण्य अवस्थेत जे आहेत त्यांना तर एवढा वेळ म्हणजे बसून जॉब असतो. त्याच्यामुळे त्यांनी काही खाल्लं तरी त्यांचं वेट गेन होणार हे तर ठरलेलंच आहे. तर मग अशासाठी म्हणजे अशा वर्किंग आणि खूप वेळ जॉब करणाऱ्या किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसून असणाऱ्या
तारुण्य पिढीला काय सांगाल? तर अशा ठिकाणी त्यांनी प्रोटीनचा इंटेक जास्त ठेवायचा आहे, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांचं वेट गेन होणार नाहीये. आणि ज्यांचा सिटिंग जॉब आहे त्यांनी मध्ये मध्ये अर्धा तास समजा, 1 तास समजा, थोडस उठून एक 10-15 मिनिटं जरी ते वॉक केला तरी ते इनफ होऊन जाणार आहे. म्हणजे त्यांचं वेट पुट ऑन होणार नाहीये. म्हणजे कसं तारुण्य अवस्थेमध्ये बाहेर राहतात, काही दिसेल ते खातात. पण तसं वृद्धापकाळात तसं नसतं. त्याच्यामुळे मग तुम्ही मगाशी बोललात, की त्यांच्या पचनाची ही प्रक्रिया कमी-कमी होते म्हणून त्यांनी जरा हलकं जेवण घेतलं पाहिजे. हे सगळं बरोबर आहे. आपण खाण्याबद्दल, फळांबद्दल, व्हेजिटेबल्स बद्दल सगळं काही छान बोललो. आता मला पाण्याबद्दल काहीतरी सांगा. हा, पाण्याचा इंटेक पण 8 ते 10 ग्लास आपण नॉर्मली म्हणतो, 8 ते 10 ग्लास म्हणजे एक 3 लिटर तरी कमीत कमी पाण्याचा इंटेक झाला पाहिजे प्रत्येकाला. ज्याची नॉर्मल कंडिशन आहे त्याला. पण ज्याला किडनी डिसीजेस आहेत किंवा ज्यांना युरिनचं प्रमाण कमी येतंय किंवा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, स्टोन असतील, अशांमध्ये पाण्याचं प्रमाण चेंज होत जाणार. खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम. नक्कीच महिला काहीतरी घेतील तुमच्याकडनं आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी म्हणजे उत्तेजित होतील. त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल तुमच्या सगळ्या आपल्या डिस्कशन मधून, की त्याचं खरंच स्वतःच्या तब्येत आता काळाची गरज आहे, की आपण आपल्या शरीराला किमान 1-2 तास तरी दिलेच पाहिजेत आणि आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आजकालच्या क्षेत्रातल्या भरपूर स्त्रिया त्या घरकाम करणाऱ्या असो, आयटी क्षेत्रातल्या असो, टीचर्स असो, डॉक्टर असो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असो, ह्या प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य त्यांची कामगिरी चांगली बजावतातच. पण त्या स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी कुठेतरी कमतरता त्यांना भासते किंवा त्यांना वेळ मिळत नाही किंवा ते त्यांचा वेळ काढू शकत नाही. अशा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मॅडम, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.